1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, जवळपास 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सांगताना आनंद वाटतो। 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची आणि डिसेंबरच्या 18 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1,500 रुपये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना काल रविवार होता, काल सर्व बँकांना सुट्ट्या होत्या। काल सुट्ट्या असल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींना आज सोमवार आहे, आज 29 डिसेंबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिना अख्खा संपून गेला। आता डिसेंबर महिन्याची 29 तारीख आलेली आहे। बघा आज 29 डिसेंबर आहे, उद्या 30 डिसेंबर, परवा दिवशी 31 डिसेंबर या 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। परंतु आज 29 डिसेंबर सोमवार रोजी जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच लाडकी बहिणींना आज सोमवारसाठी प्रमुख 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 16 जिल्ह्यांमधील 40 ते 42 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। बघा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिना अख्खा संपून गेलेला आहे। आता डिसेंबर महिना सुद्धा संपत आलेला होता। म्हणजेच एकत्रित दोन्ही हप्त्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी भरपूर उशीर झालेला आहे। तर यापुढे लाडक्या बहिणींना उशीर होणार नाही असं कालच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके बा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं आणि लगेच आज सोमवार 29 डिसेंबर पासून दोन्ही हप्त्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहेत। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आता नवीन वर्ष सुरू होत आहे। तर या नवीन वर्षाच्या अगोदर हे पैसे वाटप होत आहे। परंतु नवीन वर्षाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वाटप होत आहेत। बघा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 830 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून या ठिकाणी जमवायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 830 रुपये असे 3,830 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींना वाटप सुद्धा होतच आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा आजच 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या। म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल तर अशा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचं मतदान सुरू होता। आता या निवडणुकांचं मतदान संपलेलं आहे, निकाल सुद्धा लागलेले आहेत। त्यासोबत नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होतं, तर हिवाळी अधिवेशन सुद्धा संपलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून GR सुद्धा काढण्यात आलेला होता। GR काढून आता भरपूर दिवस उलटलेले आहेत। आता डिसेंबरची 29 तारीख आलेली होती तरी पण बहिणींना पैसे मिळालेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झालेल्या होत्या। लाडक्या बहिणी म्हणत होत्या की पुढे आम्ही या सरकारला मतदान करणार नाही। तर या सर्व गोष्टी ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांना कळाल्या त्यानंतर त्यांच्या माध्यमातून लगेच लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी, लाडक्या बहिणींचा राग दूर करण्यासाठी या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट मागचा नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1,500 रुपये आणि या चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1,500 रुपये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आज सकाळपासून जमवायला सुरुवात झालेली आहे। तर आज सोमवार 29 डिसेंबर आज 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। उद्या 30 डिसेंबर आहे, उद्याचा वार मंगळवार आहे, उद्या सुद्धा पैसे वाटप होणार आहे आणि परवा दिवशी बुधवार आहे, बुधवारी 31 तारीख येत आहे। म्हणजेच 31 तारखेला सुद्धा पैसे येणार आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींचं 2026 हे नवीन वर्ष गोड झालं पाहिजे या दृष्टिकोनातून हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट सुद्धा वाटप होत आहेत। तशा प्रकारची माहिती आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणींनो देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमवायला सुरुवात झालेली आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आम्ही पहिल्या दिवशीपासून आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि
ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता, एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 13,000 रुपये विस्तांतर सुद्धा होतच आहेत. म्हणजेच यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना हप्त्यांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमचं बटन दाबून खाटागट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. लाडक्या बहिणींची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आज 29 डिसेंबर सोमवार रोजी या ठिकाणी संपत आहे. बघा तुम्ही जर केवायसी केलेले असेल तरी पण तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि जर तुम्ही केवायसी केलेले नसेल तरी पण तुम्हाला पैसे मिळणार आहेत. कारण लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून केवायसीची अट रद्द करण्यात आलेली आहे. आता ही केवायसीची अट जानेवारीच्या पहिल्या हप्त्यासाठी म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये जो हप्ता वितरित होणार आहे त्या हप्त्यासाठी ही केवायसी असणं बंधनकारक आहे. परंतु या मागच्या नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आणि या चालू महिन्याच्या डिसेंबरच्या हप्त्यासाठी केवायसी असणं बंधनकारक नाही. केवायसी केलेली असो किंवा नसो तरी पण हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या तुम्ही सुद्धा ऐकलेल्या असतील. परंतु यापुढे तुम्हाला अशा प्रकारच्या बातम्या ऐकायला मिळणार नाहीत. कारण आज सकाळीच न्यूज चॅनलवर ते स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी आज पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे आणि तशा प्रकारे आम्ही लाडक्या बहिणींकडे चौकशी सुद्धा केलेली आहे. त्या लाडक्या बहिणींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 13,000 रुपये येणार होते, परंतु आम्हाला आज 3,830 रुपये आलेले आहेत. रेवरचे 830 रुपये कशाचे आहे तर बघा लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता 1,500 रुपये, डिसेंबरचा हप्ता 1,500, दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे वर्षे 830 रुपये. अशा पद्धतीने प्रत्येक लाडक्या बहिणीला या ठिकाणी उशीर झाल्यामुळे 3,830 रुपये इतकी रक्कम वितरित सुद्धा होतच आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो GR आलेला होता, उशीर झालेला होता, निवडणुका संपलेल्या होत्या आणि हिवाळी अधिवेशन सुद्धा संपलेलं होतं. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर हे सर्वजण सध्याच्या स्थितीला निवांत झालेले होते. सर्व कामकाज यांचं पूर्ण सुद्धा झालेलं होतं आणि आता महिना संपत आल्यामुळे हे पैसे खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींचा नवीन वर्ष गुढ होणार आहे. आणि लाडक्या बहिणींना या ठिकाणी 1 जानेवारी पासून लाडक्या बहिणींना या ठिकाणी साडी वाटण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. कारण आता जवळच मकर संक्रांत येत आहे, तर या मकर संक्रांती निमित्तानं लाडक्या बहिणींना साडी देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. तर ही साडी कशी मिळवायची, कोणाला मिळणार आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी जर तुमच्या खात्यामध्ये अजून सकाळपासून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये आहे का, म्हणजेच आज सोमवार आहे, आज 29 डिसेंबर आहे, तर आजसाठी 16 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. जर तुमचा जिल्हा आजच्या 16 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे खटाखट वाटप होत आहेत. जर तुमचा जिल्हा आजच्या जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्हाला उद्या मंगळवारी सुद्धा पैसे येणार आहेत आणि परवा दिवशी बुधवारी सुद्धा पैसे येणार आहेत. कारण हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात. तुमच्या आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे त्या बँकेमध्ये हे पैसे विस्तांतर होत असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना या डीबीटीची लिमिट एका दिवसाला सरासरी 35 लाख बहिणींची आहे. त्यामुळे आज 16 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 830 रुपये वाटप होत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्यांना ब्रेक लागून खाटाखट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी सकाळपासून आनंदाने नाचू लागलेल्या आहेत. कारण लाडक्या बहिणींचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना कालच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सरकारकडे निधी पाठवण्यात आलेला होता. त्यामुळे हे पैसे खटाखट वाटप सुद्धा होतच आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी स्पष्टपणे सांगितले आहे की हे पैसे जमा होत आहेत. थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अर्थमंत्री अजितदादा काय म्हणतात तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. 3,000 रुपये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला डीबीटी केले, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आम्ही टाकले, मध्यस्थी नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो
आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजयदादांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कालच पैसे पाठवण्यात आलेले होते, परंतु हे पैसे सुट्ट्या असल्यामुळे आलेले नव्हते. परंतु आज सकाळपासून बहिणींना खटाखट मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींचे या ठिकाणी 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपल्यामुळे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये खुश झाल्याचे या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा सोमवार 29 डिसेंबर गोड होत आहे. उद्या मंगळवार 30 डिसेंबर गोड होईल, परवा दिवशी बुधवार 31 डिसेंबर गोड होईल. तर याची संपूर्ण सविस्तर अगदी मुद्देसूद आणि डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे, त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक ऐकायची आहे. जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि या ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आलेला असेल, तर तुम्हाला आता नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि या चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता सुद्धा मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे, तर हे सरकार राज्यातील महिलांमुळे, राज्यातील लाडक्या बहिणींमुळे निवडून आलेलं आहे. लाडक्या बहिणींना तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे अर्थमंत्री अजयदादा आहेत. बघा लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेला आशीर्वाद दिलेला होता, त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या लाडक्या बहिणीने आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही. तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता आपण जास्त वेळ न घेता या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा जर तुम्हाला समजला तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा होतील. आणि बँकेची यादी सुद्धा वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचं बँक खातं या बँकेपैकी असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 11 बँका RBI बँकेच्या नियमांचं पालन करत नाही, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या बँका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुमचं बँक खातं या बँकेपैकी असेल तर तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा समजून जाणार आहे की आपलं बँक खातं यामध्ये आहे का, हे बँक खातं कसं ट्रान्सफर करायचं आहे, या ठिकाणी कसे हप्ते तुमचे बंद होऊ शकतात याविषयी सुद्धा माहिती देणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना एक गोष्ट लक्षात घ्या की राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना या ठिकाणी खुश करण्यासाठी लाडक्या बहिणींना जो उशीर या ठिकाणी सहन करावा लागला होता, तर तो या ठिकाणी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे पैसे जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहणार आहोत, म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये कशा पद्धतीने पैसे वाटप होत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील, म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन काही उद्योग पाणी करत असतील, उद्योगधंदा करत असतील, तर त्या लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना आलेली आहे. बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी योजना आहे, त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील त्यांनी पैशाची वाट पाहून गरजेचं नाही, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप होत आहे. त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न या वर्षामध्ये 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल त्यांना सुद्धा पैसे येणार नाहीत, परंतु ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल त्यांना हे पैसे खटाखट जमा होणार आहे. त्यासोबत ज्या लाडक्या बहिणीने या 2025च्या दिवाळीला ज्या लाडक्या बहिणी या 2025 मध्ये 4 व्हीलर गाडी 4चाकी गाडी घेतलेली असेल त्यांना पैसे येणार नाहीत, परंतु ज्या लाडक्या बहिणींकडे 4चाकी गाडी नसेल, ज्या लाडक्या बहिणी एसटीने, बसने, रेल्वेने प्रवास करत असतील त्या लाडक्या बहिणींना हे पैसे 100 आणि 101% जमा सुद्धा होणार आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींचं वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत, परंतु ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा कमी असेल त्यांना हे पैसे जमा होत आहेत. त्यासोबत लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील त्यांना सुद्धा पैसे जमा होत आहेत. तर एकंदरीत सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये आम्ही पैसे वाटप करत आहोत, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्र नाही त्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होत नाहीत. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार 11 बँकेमध्ये पैसे येणार नाहीत. जर तुमचं बँक खातं या 11 बँकेपैकी कोणत्या जरी एका बँकेमध्ये असेल तर तुम्ही लवकरात लवकर आपलं बँक खातं बदलायचं आहे, अन्यथा तुमचा प्रत्येक महिन्याचा 1500 रुपयांचा
रुपयांचा हप्ता बंद होऊ शकतो। आता बघा 1500 रुपयावरून 21 रुपयांचा हप्ता करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींना आता प्रत्येक महिन्याचा हप्ता हा 21 रुपयाप्रमाणे मिळणार आहे, परंतु हा 21 रुपयाप्रमाणे हप्ता लगेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापासून मिळणार नाही, तर याच्यासाठी अजून थोडीशी वेळ लागणार आहे, परंतु तुम्हाला 1500 रुपयांऐवजी 21 रुपयाप्रमाणे हप्ता मिळणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार 21 रुपयाप्रमाणे हप्ता देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठमोठ्या उपाययोजना सुरू आहेत। याच्याच माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला 21 रुपयाप्रमाणे हप्ता सुद्धा देण्यात येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता तुमचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी जी काय माहिती आलेली आहे ती माहिती सांगण्यास सुरुवात करत आहे। म्हणजेच जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी, लाडक्या बहिणींची यादी या ठिकाणी वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तुम्हाला सुद्धा माहिती असेल तर या 36 जिल्ह्यांमधील सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज या लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। तर या 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे वाटप करणे शक्य होत नसता, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड आणि परवा दिवशीसाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे वाटप होत आहेत। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आज 29 डिसेंबर सोमवार कशा पद्धतीने गोड होत आहे, उद्या मंगळवार 30 डिसेंबर कशा पद्धतीने गोड होईल, परवा दिवशी बुधवार 31 डिसेंबर कोणकोणत्या जिल्ह्यातील बहिणींचा, कोणकोणत्या तालुक्यातील बहिणींचा गोड होणार आहे त्याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेलमध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, तोटा सुद्धा होऊ शकतो। आता बघा लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार एका दिवसामध्ये हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा करणे शक्य होत नसता, त्यामुळे प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। तर 3 दिवसांमध्ये हे पैसे खटाखटपणे विस्तांतर सुद्धा होणार आहेत, परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत नसतील, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसतील, तर त्यांना हे पैसे मिळणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आतापर्यंत या लाडकी बहीण योजनेमधून 50 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही कोणत्या जरी एका नियमाचं उल्लंघन केलेलं असेल, अटींमध्ये बसलेला नसाल, पात्रांमध्ये बसलेला नसाल, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही, कारण ही योजना राज्यातील गोरगरीब महिलांसाठी सुरू करण्यात आलेली राज्याची सर्वात मोठी योजना आहे। त्यामुळे याच्यामध्ये काटेकोर पद्धतीने तपासणी करून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत। बघा लाडकी बहिणींना निवडणुकीच्या वेळेस सरकारला गरज होते, त्यामुळे निवडणुकीच्या वेळेस सरसकट सर्व लाडक्या बहिणींना 4,500 रुपये, 7,500 रुपये सोडलेले होते, परंतु आता सरकार निवडून येऊन सरासरी 1.5 वर्ष पूर्ण होत आलेला आहे। त्यामुळे सरकारला आता जास्त लाडक्या बहिणींची गरज लागलेली नाही, त्यामुळे सरकार आता फक्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करत आहे। बघा कालच पत्रकारांशी बोलत असताना आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार येत आहे, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून कसून तपासणी करून हे पैसे सोडले जात आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी रेशनधारक बहिणी असतील, ज्या लाडक्या बहिणी शेतकरी बहिणी असतील, ज्या लाडक्या बहिणी मजुरी करणाऱ्या बांधकाम कामगार असतील, यांना या ठिकाणी हे पैसे खटाखट वाटप सुद्धा होतच आहे। आता बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा भरपूर कामे असतील, म्हणजे तुम्ही शेतकरी बहिणी असाल तर तुम्हाला शेतामधील कामे असतील, तर तुम्ही मजुरी करणाऱ्या बहिणी असाल तर तुम्हाला सुद्धा मजुरीसाठी जायचं असेल, त्यामुळे लाडक्या बहिणीने या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घालवता या ठिकाणी जी काही माहिती आलेली आहे ती माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। म्हणजेच हप्ता कसा मिळणार आहे, कोणाला मिळणार आहे, कधीपर्यंत मिळणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो, परंतु तुम्हाला सुद्धा माहिती असेल की नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे येतील अशा भरपूर बातम्या फिरलेल्या होत्या, परंतु नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आलेले नव्हते। त्यानंतर वाटलं होतं की या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तरी पैसे येतील, परंतु डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पैसे आलेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींना जरी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आलेले नसतील, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पैसे आलेले नसतील, तर बघा लाडक्या बहिणींना तरी पण आता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। खऱ्या अर्थाने बहिणींची प्रतीक्षा
संपत आहे. 29 डिसेंबर, 30 डिसेंबर, 31 डिसेंबर या 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा होतील अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बघा लाडके बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, त्यासोबत मिरज असेल, त्यासोबतच लाडके बहिणींनो गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, गोंदिया या साईडचा धुळे जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा असेल, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर असेल, नांदेड असेल, तर असे जे आपले 36 जिल्हे आहेत या 36 जिल्ह्यांमध्ये कमीत कमी 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा होतील. आणि लाडके बहिणींनो, या ठिकाणी SBI बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, ICICI, कोटक महिंद्रा बँक, IDBI बँक, जिल्हा मध्यवर्ती, जिल्हा सहकारी, ग्रामीण बँका असतील, तर अशा सर्व सरकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी या 4 प्रकारच्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा लाडके बहिणींनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता नवीन वर्ष सुरू होत आहे, त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 29 डिसेंबर या 3 दिवसांमध्ये पैसे येतील अशी माहिती मिळत आहे. जर तुम्हाला या 3 दिवसांमध्ये पैसे आले नाही तर तुम्हाला जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे जमा होतील आणि लगेच संक्रांतीच्या अगोदर हे पैसे हप्ता जमा होईल.